काय हो मंडळी, माझ्या पद्धतीने एकदा सोयाबीनची भाजी करून बघा की हो. चवीला म्हणता अप्रतिम झालती आणि करायला तर अगदी सोपी. तर ती कशी केली ना ती तुमच्याशी शेअर करते. सर्वात अगोदर ना मी मसाल्याची तयारी करून घेतली. तो मसाला कसा केला ना सांगते आता. खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि डाळ टाकायची. ह्या डाळीने ना ह्या भाजीला खूप भारी चव लागते, म्हणून मी थोडीशी डाळ टाकली, 2 चमचे तेल टाकलं. मस्त हा लालसर होईपर्यंत ना हा मसाला भाजून घेतला आणि थंड झाल्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये छान त्याचं वाटण करून घेतलं. वाटण करताना थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकला. मस्त पेस्ट पण करून घेतली त्याची. आणि इकडे कढई ठेवली. कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले, तेजपत्ता टाकलं आणि जे वाटण केलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं. आणि भाजीसाठी जो मसाला केला आहे ना तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत मस्त असं हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं. नंतर घरातले जे काही बेसिक मसाले असतील ना ते सर्व टाकायचे. धना पावडर, मिरची पावडर, वर्षभराचा मसाला, किचन किंग मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकल्यानंतर परत एकदा असं हलवून घ्यायचं. नंतर जे सोयाबीन भिजवून ठेवले होते ना मी ते टाकलेले. आणि सोयाबीन भिजवलेला व्हिडिओ माझ्याकडे ना शूटच झाला नाही, सॉरी बरं का. आणि सोयाबीनला सर्व मसाला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं. आणि सोयाबीन शिजायला जेवढं पाणी लागलं ना मी तेवढंच पाणी वतलेलं आणि 15-20 मिनिटाचं झाकून ठेवलं. आणि 20 मिनिटानंतर ना आपली भाजी शिजली जाते. वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ही भाजी ना गरमागरम भाकरी सोबत किंवा भाताबरोबर एकच नंबर लागते. आणि ही भाजी कशी वाटली